मित्रांनो, मोती हे पुस्तक म्हणजे अतुल बनसोड यांच्या कथांचा आणि ललित लेखांचा संग्रह आहे. याच कथासंग्रहातील कर्मफल हा प्रबोधनात्मक ललितबंध प्रांजली दोर्वे कुबडे यांच्या आवाजात आज आपण ऐकणार आहोत. एका डोळ्यानं आंधळा असलेला ज्योतिषी दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या एका जोडप्याला त्यांचं भविष्य अर्थात कर्मफल सांगत आहे, असं सुरेख रेखाटन या ललित लेखाच्या सुरुवातीलाच आपल्याला दिसतं आणि आपण कथावस्तूत गुंतत जातो. शॅली खडतकर, अनिता घारे आणि अरुण मानकर या माझ्या हरहुन्नरी मित्रांच्या त्रिवेणी संगमातून साकारलेला हा व्हिडिओ आपल्याला भावेल याची मला खात्री आहे. धन्यवाद. कर्मफल. मध्यंतरी मी एका ज्योतिष्याची चर्चा करणाऱ्या ग्रुपचा मेंबर होतो. ज्योतिष्यशास्त्रात रुची असल्यामुळे कुतूहलापोटी मी या ग्रुपशी सदस्य म्हणून जुळलो. या समूहाचा व्याप मोठा होता. ज्योतिष्याशी निगडीत बरीच माहिती, जातकाचे त्रास व त्यावर ग्रहस्थितीनुसार उपाय, लहान मोठ्या समस्यांवर मंत्रोपचार, तसेच तांत्रिक टोनके इत्यादी इत्यादी, तसेच हे करण्याच्या पद्धती वगैरे अशा अनेक विषयांवर येथे चर्चा होई. परवा सहज फावल्या वेळात ग्रुपवरील काही प्रश्न वाचत होतो. कॉमेंट्समध्ये त्याची विविध व्यक्तींनी दिलेली विविध उत्तरे वाचून मला स्वतःलाच एक प्रश्न पडला की ज्योतिष्य जर विज्ञान आहे तर मग उत्तरात इतकी विविधता का? एक प्रश्न एक उत्तर असे विज्ञान पुराव्यासहित सांगते. मग इथे काय चुकते? एक व्यक्ती विचारते, एखादी वयस्कर व्यक्ती गंभीर आजारी असल्याने मृत्यूच्या शेवटच्या घटका मोजत असेल तर त्यास सुखाने मृत्यू यावा यासाठी कोणती प्रार्थना व मंत्र म्हणतात याबद्दल मार्गदर्शन करावे. या प्रश्नाची कमीत कमी 50 उत्तरे होती. मुखात तुळशी द्या, हातात तुळशीच्या मंजिरी ठेवा, गळ्यात तुळशीची माळ टाका, कोणी म्हणे गीता वाचा, महामृत्युंजयचा जप करा, राम नाम घ्या, अशी बरीच विधाने काही पुराण व पोथ्यांचे दाखले देऊन केली होती. अर्थात हा सर्व प्रत्येकाच्या विश्वासाचा आणि श्रद्धेचा भाग आहे. वास्तविक जिवंतपणीच माणूस आपल्या आत्म्याची गती निर्धारित करत असतो. आयुष्यभर त्याने केलेली कर्मेच शेवटी आत्म्याच्या पुढील गतीला कारक ठरतात. गीतेत सुद्धा भगवान श्रीकृष्ण हेच सांगतात. जर व्यक्ती गीता जगला असेल तरच तो प्रभूचरणी पोहोचतो अशी मान्यता आहे. मग मरणासन्न व्यक्तीच्या आत्मगतीवर माझी प्रार्थना काय प्रभाव पाडणार? जास्तीत जास्त परिस्थिती पाहून डॉक्टरांची मदत हाच एक उपाय काम करू शकतो. ज्या व्यक्तीने संपूर्ण आयुष्यभर कर्मठ राहण्याचा वसा घेतला, कधी पोथी नाही, पुराण नाही, अगदी देवळाकडे सुद्धा पाठ, त्या व्यक्तीवर प्रार्थनेचा काय प्रभाव पडणार? मला वाटते हे उपाय त्या मरणासन्न व्यक्तीसाठी आपण करत नसून त्याच्या आप्तांना मानसिक समाधान मिळण्यासाठी असावेत. आपल्या प्रिय व्यक्तीचा वियोग आपल्याला सहन होत नाही, तो सुकर व्हावा म्हणून कदाचित हे उपाय योजले असावेत, असे माझे वैयक्तिक मत आहे. वरील प्रश्नाचे उत्तर कदाचित
खालील भजनात दडलेले आहे, अर्थात श्रद्धेच्या कसोटीवर. जैसे कर्म करेगा वैसा फल देगा भगवान, ये है गीता का ज्ञान, ये है गीता का ज्ञान, ये है गीता का ज्ञान, ये है गीता का ज्ञान. आपला अतुल.